तुला शिकवीन चांगलाच धडा. 6 जूनच्या वागाता आजचा वाघ अतिशय जबरदस्त असणार आहे. इकडे अक्षरा एकटीच अधिपतीला आय लव्ह यू म्हणण्याची प्रॅक्टिस करत असते. तेथे बाहेर उभी असलेली चंचला गुपचूप सर्व ऐकते आणि मनातले मनात म्हणते, आता ही आय लव्ह यू म्हणणार काय अधिपतीला? आता काही खरं नाही. ती सरगम गाणं ऐकायला गेली एकांतात आणि ही खरंच म्हणणार का याची खात्री करून घ्यावी. अक्षराचं लक्ष चंचलाकडे जातं. चंचला म्हणते, मी काही नाही ऐकलं. आता तू फायनली अधिपतीस आय लव्ह यू म्हणणार? नाही नाही, मी असं करणार नाही आहे. बरं, मी जे तुला सांगणार आहे ते तू कोणाला सांगू नकोस. तू आता अधिपतीला भेटायला जाशील, पण ते तुला भेटायला पाहिजे ना? का नाही भेटणार मला? आमचं बोलणं झालेलं आहे. तुमचं बोलणं झालं ग, पण लाईन बिझी आहे. त्याची म्हणजे त्यांनी सरगम मॅडमला वेळ दिला आहे. ते भेटणार आहे तिला आणि तिच्या संग बाहेर पण जाणार आहे. नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. असं का करतील ते? सरगम मॅडमला भेटायला का जातील ते? अगं सरगमला जाणार आहे त्यांना भेटायला. तिने जर त्यांना सोडलंच नाही तर तू भेटणार कशी? तू बोलणार कशी? तुझ्या मनातला हा सगळा घोळ आहे. माझा विश्वास आहे अधिपतीवर, ते मलाच भेटायला येतील. अगं मी जे बघितलं तेच सांगते. तुझा विश्वास बसत नसल तर तू तुझ्या डोळ्याने जाऊन बघ. मी तुला पत्ता देते. मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं ग, म्हणून सांगायला आलं होते. मी तुझी गोष्ट कोणाला सांगत नाही, तू कोणाला सांगू नको. ते गोडाऊनमध्ये भेटणार आहे. जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी. ऑल द बेस्ट. इकडे अधिपती एका जणास म्हणतो, तुम्हाला कॉन्टॅक्ट केला त्याचं कारण असं आहे, आधी जो सप्लायर्स होता ना तो कामात ढिलाई करायचा. आता कसं आहे, मुंबईला डिलिव्हरी द्यावी लागते अर्जंट, त्यामुळे तसं काही चालणार नाही. तुम्हाला तेच विचारतो, टायमात माल द्यायला जमल का? अहो जमल काय, जमू आम्ही. अहो काम करायला मिळतं भाग्य आहे आमचं. तुम्ही नका काळजी करू. शॅम्पल आणलाय बघायचा का तुम्हाला? मग तर नादच खोळा झाला. चला दाखवा. का रे रव्या, चांगल्या कामाला उशीर का? लगेच सरगम अधिपतीला भेटण्यासाठी येते. दुसरीकडे दुर्गी चंचीस म्हणते, अगं तुला सांगितलं ना घरात थांब म्हणून आणि अक्षरावर लक्ष ठेव म्हणून. माझं डोकं फिरवू नको, गप्प बस. अगं तिकडं ती सरगम मागं लागली अधिपतीच्या आत. आजसुद्धा गेली नटून थटून. इथं बसून काय करू मी? अधिपती बी घरी आला नाही आणि अक्षरा बी घरी नाही. तुझ्यावर लक्ष ठेवू. चंचे गप बस. ताईला जर कळलं ना ती बोलम बरं का. मम्मी मी आज एक काम करायला चालले, ते जर केलं नाही ना तर ती ओरडल मला. अगं पण चंचे काय करायला चाललीस तू? मम्मी तू मला आता काही विचारू नकोस. त्यात ती सरगम त्यांच्या मागं लागली. ती मास्तरडी आहेच लग्नाची बायको. एक समाधान होतं ग, त्या दोघा नवरा बायकोत काही नाही. पण आता तसं बी नाही ग मम्मी. त्या मास्तरणीमुळं मी अधिपतीच्या नाही होऊ शकले ग. हे बघ, दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होईल की तेच करायला चालले मी. आगीत तेल ओतायला ना त्याचा भडका कसा उडतो तेच बघायचं मला. चंची तेथून निघून जाते. दुर्गी म्हणते, चंचे तुझं आणि अधिपतीचं लग्न नाही झालं तर मला वाईट वाटतं ग. मी तरी काय करणार? अक्षरा रिक्षामध्ये चाललेली असते. तिला चंचलाचं बोलणं सारं आठवत असतं. अधिपती सरगम मॅडमला भेटणार का जाणार असतील? नाही, ते मला भेटायला मंदिरातच येणार. अक्षरा अधिपतीला फोन लावते पण अधिपतीचा फोन लागत नाही. इकडे चालू रिक्षा बंद पडते. अक्षरा म्हणते, काय झालं दादा? गाडी बंद पडली, चेक करावी लागेल. नाही चालू होत ताई, दुसरी रिक्षा करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे, किती झाले तुमचे पैसे? 100 रुपये झाले. चंची अक्षराचा पाठलाग करत असते. अधिपती म्हणतो, माल चांगला होता सोपानराव, फक्त खंड नाही पडला पाहिजे. ठीक आहे, या मग. राम राम. रव्या यांच्या टचमध्ये राहा जरा. माणूस तसा भरोशाचा वाटतो. अजून काही काम असतील तर आत्ताच सांग. मी जाणार आहे मास्तरीबाईला भेटायला. तुम्ही बिंदास राहा. तुम्ही तिकडे गेल्यावर आम्ही फोन करणार नाही. आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट बरं का. ऑल दी बेस्ट कशाला? तुम्ही वहिनी साहेबाला भेटायला चालला ना. सरगम अधिपतीस भेटण्यास आलेली असते. अधिपती एकट्यात कसं भेटू? अधिपती रव्यास म्हणतो, लई आगावपणा करू नको. मी आहे तिकडं तळ्यावर वृक्षारोपणाचं काम करून घेतो.
तुम्ही काहीच काळजी करू नका. सरगम अधिपतीस आवाज देते, पण अधिपती बघत नाही. तळ्यावर चालले म्हणत होते. जाऊन बघते. दुसरीकडे दुर्गे भुवनेश्वरीकडे येते आणि तुझ्या सोनबाईचं काय करायचं मला काही कळना असं झालं ग. तिचं काहीतरी करायला पाहिजे. दुर्गे, तुला दिसत नाही आम्ही कामात आहोत? तू जे सांगती त्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे. नाही ताई, माझं काम लई महत्त्वाचं आहे. काय आहे दुर्गे तुझं? मायलेकींचं कसं आहे? गुराळाचं चाक नुसतं फिरवत बसायचं, त्यातून रस काही बाहेर पडत नाही. सांग आता पटकन काय ते. ताई, तू मास्तरीला घरात अधिपतीला भेटून देत नाही ना? मग ती भेटली का? नाही नाही. अगं, ती अधिपतीला भेटायला बाहेर गेली. बाहेर म्हणजे? अधिपती तर फॅक्टरीत गेले. फॅक्टरीचं काम आहे म्हणून ती मागून गेली नटून थटून. तू तिला एवढी शिक्षा दिली, त्याचा काही परिणाम झाला नाही तिच्यावर. असं करणं शक्यच नाही. अगं ताई, मला माहिती आहे म्हणून बोलते मी. हे बघ ताई, तू घातलेला नियम कुणी मोडत असेल तर आम्हाला देखवत नाही. ती सारखं सारखं तेच करती. ताई, मला वाटतं तू अधिपतीस फोन करून घरी बोलव, म्हणजे ती मुकाट्याने घरी येईल. ताई, तू तिला समोर उभी करून छाप चांगली. अक्षरा रिक्षा साहत करत असते, पण रिक्षा थांबत नाही. अक्षरा पायी निघते. चंची अक्षराचा पाठलाग गुपचूप करत असते. लगेच चंची एका कचरा उचलणाऱ्या बाईस धडकते आणि चंचीच्या अंगावर सारा कचरा सांडतो. अक्षरा हे बघते. अक्षरा त्या कचरा उचलणाऱ्या बाईस म्हणते, ताई, लागलं का तुम्हाला? ताई, तुम्ही चंची हात करते. ओके. अक्षरा तेथून निघून जाते. काय ग, हे दिसत नाही तुला? तुझे डोळे फुटलेत का? दिसत नाही तुला? करायला गेले एक झालं भलतंच. इकडे अधिपती वृक्षारोपण करण्याच्या ठिकाणी येतो आणि आपल्या सहकार्यास म्हणतो, आपल्या शोचे झाडं जास्त लावायचे नाही. जास्तीत जास्त झाडं देशी झाडं लावायचे. शिंदे, काम उत्तम झालं पाहिजे. सरगम अधिपतीस आवाज देते, मॅडम तुम्ही? मी आलो. तुम्ही कसं काय इकडं? तुम्हाला माहीत होतं का आम्ही इकडं आहे म्हणून? अहो, इच्छा असली की मार्ग निघतोच. हे घ्या, तुमच्या पायाला लागलं म्हणून. हां, बरं, थँक्यू. बरं का, आता सध्या राहू द्या तुमच्याकडं, मी सध्या कामात आहे. बरं, बघू मला कुठं लागलं आहे. नाही, फार लागलं नाही. आत्ता मी टनाटना उड्या मारत आलो आहे. तुमच्या पायाला लागलं म्हणून काळजी वाटते मला. तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. काळजी घेणारे आहेत माझे. तुम्हाला जायचं कुठं? मी गाडी मागू का? अहो, आत्ताच तर आले मी. तसं नाही, तुम्ही माझी चौकशी करायला आले होता. चौकशी झाली. तुमची बी कामं असतात ना, गाण्याची याची त्याची. अहो, तुम्ही असं तुटक का वागता माझ्याशी? पूर्वीसारखं नाही वागत. जरा कामाची घाई आहे मला. लगेच अधिपती तिथून निघतो. इकडे अक्षरा एकटीच चाललेली असते. अक्षरा अधिपतीला फोन लावत असते, पण अधिपतीचा फोन लागत नाही. मागून चंचला अक्षराचा पाठलाग करत असते. अक्षरा अधिपतीस फोन लावत असते. मागून चंचला बघत असते. चंचला समोर काचेचे तुकडे पडताना दिसतात. चंचला अक्षराला लोटणार, तेच अक्षरा लगेच पुढे जाते. चंचला उभी असते. तिथून एक मोटरसायकल जाते. मोटरसायकल खड्ड्यात जाते आणि खड्ड्यातून सर्व गाळ चंचलाच्या अंगावर उडतो. अधिपती आपल्या सहकाऱ्यांना सांगतो, या मंदिराच्या भोवती सर्व देशी झाडे लावून टाका आपली. इकडून सरगम आवाज देते अधिपतीला. अधिपती म्हणतो, मॅडम तुम्ही अजून गेला नाही. मला वाटतं तुम्ही गेले असताल. तुमच्यासाठी एवढा बुके आणलाय, तो दिल्याशिवाय कसं जाणार मी? मंदिराची जागा तुम्ही बघून घ्या दोघं. काय मॅडम, काय मी तुम्हाला एवढं भेटायला आले, तुम्ही असं का वागताय? अहो, तुम्ही आधीसारखं बोलत नाही. अहो, तुम्हाला काही झालं आहे का? आपल्याला गाण्याचा क्लास सुरू करायचा आहे ना. असं वागलं तर कसं होणार? अहो, खरंच आता मला वेळ नाही. तुम्ही असं मागं करू नका, ते बरं दिसणार नाही. हो, मी समजू शकते, पण तुम्ही माझ्या संग नीट बोला ना. तुम्ही आधी सारखं माझ्या संग बोललात तर मी नाही असं तुमच्या मागं येणार. मला खरंच लई कामं आहे, मी निघतो. अधिपती तेथून निघून जातो. अक्षरा इकडे येते आणि अक्षराला रव्या आवाज देतो, वहिनी साहेब, आज काय पाडवा आहे का काय? म्हणजे काही नटून तटून आलात तुम्ही म्हणून म्हटलं. मी अधिपतीला भेटायला आले होते. सरकार आणि इथं नाही आहेत ते. कुठे असतील ते? तुम्हाला त्याचा काही अंदाज? चंचला हे गुपचूप मागून बघत असते. अंदाज कशाला? इथून 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. मी तुम्हाला सोडून येऊ का? नाही, मी जाते. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. हा पाठवा. मेनसाब, मी जाऊ का कामाला? हो, या तुम्ही. मी काही करायला गेले तर उलटच होतं. कचरा बी माझ्या अंगावर पडाला आणि चिखल बी माझ्याच अंगावर उडाला.
पण आता बघ ही चंची तुझं काय करते ते. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.